कायम राधाला नमतं घ्यावं लागेल. हो साहेब. हो साहेब काय हो साहेब. नुसती नंदी बैलासारखी मान हलवू नकोस बघू बघू. जी राहिलेली काम आहेत ना ती पूर्ण कर. त्या अडकलेल्या बॅच आहेत ना त्या आधी लवकरात लवकर पाठवा. आणि एक मी जे सांगीन ना तसंच वागायचं. काय काय ग संजीवनी, गुरुजींशी बोलणं झालं की नाही तुझं? हो आई. अगं आता लग्नाची तयारी करावी लागेल ना आपल्याला. हो तर. आजी बोलवलंस का मला? काय रे, कुठे असतोस तू? अरे लग्नाच्या तयारीला हातभार लावायचा की नाही तुला? हो, हातभार कशाला? चांगला डीजे वाजवा डीजे. किंवा तू पण ना यांच्यासारखं त्या राधाला असं डोक्यात घेऊन नाच. असं वरी अगं सारखं सारखं काय वाईट बोलत असतेस ग? हे बघ तिच्यावर असा तू खार खाऊ नकोस. अगं सून आहे आपल्या घरची ती. हो का? पण ते तिला माहितीये का की आपण सुनोत? नुसता सूड उगवते घरच्यांचा सूड. नाही, मोलकरण होती ना तेव्हाच सगळे तिचे रंग दिसत होते. पण आता काय दादानी मालकीण केले ना, मग कसंही वावरायला रान मोकळं. आईला कळवायला हवं. खाली राधाचा मॅटर चालू. लवकर ये. असावरी तिची प्रगती खुपते का ग तुझ्या डोळ्यामध्ये? अगं असं काय बघतेस तू? अगं तुझ्या भाच्याची बायको आहे ती. तुला तर तिचं कौतुक वाटायला पाहिजे. हे बघ तू पण तेवढी हुशार असती ना तर तुझ्या दादाने तुला पण कामावर नेलं असतं. नाही नाही नाही, मी तिच्यासारखी नाही ना, हेच बरं आहे. कारण मला कळतं आपलं कोण परक कोण. मला कुठे बोलायचं, कधी बोलायचं, कोणासमोर कसं बोलायचं ना याची अक्कल आहे. तुमच्या राधाला नाहीये. स्वतःची लायकी नसताना कोणावरही बिनबुडाचे आरोप करत सुटायचं. वंसा हो शांत व्हा ना जरा. तू तर बोलूच नकोस वहिनी. सगळं ना तुझ्यामुळे होतंय. तुला भारी कौतुक ना तिचं डोक्यात घेऊन नाचत असतेस. मी शेवटचं सांगते, अति झालं ना तर मी निघून जाईन ना घरातून. काय बोलताय काय? आणि काय बघूया, शांत व्हा बघू. बाई बाई, कसला एवढा आवाज आहे हा? बरं झालं वहिनी तू आलीस. तू विचारलंस तरी. यांना फक्त तिथंच कौतुक. तुला माहितीये का वहिनी, अगं राधाने ना आरोप केलेत माझ्या सुमितवर. आरोप. काय आरोप? सुमित्रा